नमस्कार, तुम्हा सगळ्यांचा हाऊसवाईफ शोना या चॅनलमध्ये स्वागत। तर आज आपण ठाण्याच्या जांभे नाक्याला या ठिकाणी भेट दिलेली आहे। या ठिकाणी खूप साऱ्या पिचकाऱ्या तुम्हाला बघायला भेटतील। वेगवेगळ्या पिचकारीच्या व्हरायटीज असतील आणि त्याचप्रमाणे त्याच्या प्राइजेस देखील खूप वेगवेगळे आहेत। तर स्टार्टिंग बोलाल तर 100 पासून या ठिकाणी चालू आहे। छोट्या मोठ्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी किमती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। हे बनाना वगैरे दिसते त्याचे 150 रुपये याची प्राइस आहे। आणि ह्या ज्या मोठ्या वगैरे आहेत त्या 250च्या 400 400 450 असेच त्यांनी रेट त्या ठिकाणी लावलेले आहेत। तर या ठिकाणी ह्या बघू शकता 250 वगैरे अशा पद्धतीने त्यांनी हा रेट लावलेला आहे। आणि हा आपला जो भाजी मार्केट भरतो जांभे नाक्याच्या त्याच्या समोरच लागून हे दुकान आहे। तर नक्की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा। त्याचप्रमाणे आपल्या पोलीस चौकीलाच लागून या ठिकाणी हे कलर्स वगैरे या ठिकाणी लागले होते। तर हे प्रत्येकी 10 रुपये जे छोटे पॅकेट आहेत ते प्रत्येकी 10 रुपये आहेत। आणि जांभे नाक्याला लागून म्हणजे जांभे नाक्याच्या स्टार्टिंगलाच हे या ठिकाणी हे दुकान लागलेलं आहे। एरिया देखील त्यांचं रांगोळी वगैरे या प्रकारचं साचा वगैरे प्रकारचं या ठिकाणी ते दुकान त्यांचं ते मांडलेलं असतं। तर या ठिकाणी बघू शकता मोठे मोठे पॅकेट आहेत। त्याच्यामध्ये देखील 100ला 4 हे जे काही खालचे तुम्हाला पॅकेट्स दिसत आहेत ते 100ला 4 अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत। जे वरचे आहेत ते देखील 150च्या 100च्या आसपास आहेत। 100च्या आसपास आहेत एक। अशा पद्धतीने तुम्ही जर का जास्त कलर घेतले तर ते तिथे जो रेट आहे तो देखील कमी जास्त करून तुम्हाला देतात। तर त्याचप्रमाणे बॉक्समध्ये देखील आहे। तर त्या ठिकाणी 120 रुपये त्याच्यामध्ये 6 पॅकेट आहेत। तर या ठिकाणी बघू शकता हे कानातले झुमके वगैरे आहेत, खूप छान आहेत वेगवेगळ्या कलर्समध्ये वगैरे। आणि प्रत्येकी 100 रुपये तुम्ही कोणताही झुमका त्या ठिकाणी घ्या, कोणतेही इयरिंग्स तुम्ही त्या ठिकाणी घ्या, प्रत्येकी 100 रुपये याप्रमाणे त्या ठिकाणी होते। खूप छान छान अशा डिझाईन्स त्या ठिकाणी होत्या। त्याचप्रमाणे या बँगल्स आहेत त्या पण 100 रुपये याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी लावलं होतं। या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी होळी वगैरे त्याचं डेकोरेशन वगैरे चालू त्यांनी ते डेकोरेशन वगैरे केलं होतं। आता हे सगळं कुठे आहे तर जांभे नाक्यातच तुम्ही सरळ पुढे गेलात की त्या ठिकाणी सोनचाफा वगैरे तुम्हाला तिथे शॉप दिसेल। त्याच्या बाजूलाच हे सोनचाफा वगैरे तुम्हाला दिसत असेल। त्याचप्रमाणे टायटन आहे, त्याचप्रमाणे लवली असे शॉप्स तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील। मेगा साडीज वगैरे त्याच्याच बाजूला हे छोटंसं शॉप आहे। त्याचप्रमाणे त्याच ठिकाणी हे डॉल्स मला दिसल्या ज्या की 150 रुपये 200 रुपये त्याचप्रमाणे 120 रुपये अशा पद्धतीने या डॉल्स त्या ठिकाणी त्यांनी लावल्या होत्या बाहुली। आणि ह्या ज्या वरच्या आहेत त्या 100 रुपये होत्या, पण ह्या ज्या खालच्या आहेत ते 120 रुपये 150 रुपये होत्या। आणि ह्या फोल्डिंगच्या आहेत तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या। आता उन्हाळा सुरू होतोय तर कॉटनच्या झबले वगैरे आपण घालायला सुरुवात करतो, मुलींना कुर्तीज घालायला सुरुवात करतो। तर या ठिकाणी छोट्या मुलांपासून म्हणजेच आपल्या छोट्या छोट्या मुलींपासून त्यांच्याकडे 100च्या 2 आणि ह्या ज्या मोठ्या आहेत त्या 150 रुपयाला 1 अशा पद्धतीने या कुर्तीज तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील। तर नक्कीच त्यांना देखील भेट द्या। ते देखील तिथेच लवलीच्याच बाजूला त्या ठिकाणी उभे असतात। तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी त्यांना भेट द्या। पुढे गेल्यानंतर अजून एक मला कानातल्याचा या ठिकाणी हा स्टॉल म्हणजेच हे जे त्यांचं स्टँड वगैरे आहे त्या ठिकाणी मला दिसलं। या ठिकाणी बघू शकता खूप छान छान ट्रेंडिंग असे कानातले त्यांच्याकडे होते। आणि ते देखील कोणतेही कानातले घ्या, छोटं घ्या मोठं घ्या, प्रत्येकी 100 रुपये अशा प्रमाणेच हे होतं। खूप छान छान कानातले त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतील। नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी त्यांना भेट द्या। तर इथे बघू शकता तुम्ही हे कानातले खूप ट्रेंडिंग होते। आता बघा यापुढे मी कुठे जाणार आहे तर मला हवं होतं पापड, तांदळाचे पापड करायचे होते। तर त्यासाठी मला मशीन हवी होती। पुरी ज्या मशीनमध्ये आपण करतो त्याच मशीनमध्ये आपल्याला पापड देखील करता येतं। तर त्यासाठी मी एका शॉपमध्ये गेले होते। त्या ठिकाणी मी हे पापडाची मशीन घेतली। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। रेट कमी जास्त वगैरे ते करून देतात। तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या। आपण एक एक वस्तू त्या ठिकाणी पाहूयात। ते रेट देखील याच्यामध्ये सांगता येतो, तुम्ही ऐका। आपण दुकानाचा ॲड्रेस देखील सांगणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर या ठिकाणी मी घंगाळ विचारते त्यांना तर ते 1500 पासून त्या ठिकाणी स्टार्ट आहे। त्याचप्रमाणे मूर्तीस वगैरे हे तांबे वगैरे 150
200, 250 याप्रमाणे त्यांच्याकडे तो रेट आहे. त्याचप्रमाणे बाहेरचे जे आहेत गंगाळे वगैरे ते देखील 250, 500, 550 असे वेगवेगळे रेट त्या ठिकाणी आहेत. तर तुम्ही कमी जास्त त्या ठिकाणी करून घेऊ शकता. हे जे समोरचे तुम्हाला आपले चौरंग दिसतात, पाट दिसतात, हे देखील 90पासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे. तर या ठिकाणी हे बाहेरचे जे पिण्याची भांड्याची जे पिंप वगैरे दिसतात तुम्हाला, तर ते देखील 1000च्या वरतीच आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन कमी जास्त करून त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे शॉप आहे. आता हे शॉप कुठे हे मी तुम्हाला सांगते. जांभे नाक्यामध्ये जी पोलीस चौकी आहे तर त्या ठिकाणी त्याच्या समोरच्याच गल्लीत हे यांचं शॉप आहे. मी तुम्हाला शॉपचं नाव देखील सांगणार आहे, दाखवणार आहे नक्की हे शॉप कुठे येते. आता आपण जाणून घेऊया की या शॉपचं नाव आहे. तर बसाला गृहवस्तू भंडार या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस देखील वरती दाखवलेला आहे. आता हे नक्की कुठे काय हे देखील तुम्हाला मी दाखवते. तर जांभे नाक्यावरून सरळ जर का तुम्ही खाली आलात पोलीस चौकीजवळ 2 पोलीस चौकी पडतात, एक मेन जांभे नाक्यावरती आणि एक इथे पौर्णिमा श्री सेंटर याच्या आतला गल्लीमध्ये हे शॉप आहे. पहिले नाही दुसरं का तिसरं हे शॉप आहे. बोला कलर बोला 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. पिचकारी किती देत? 200 है 250 है 400 है. ये क्या ते बघा कोणतं वाला? चंद्रकोर गळ्यातलं नाही ही समोरची हे केसाची 120चं आहे. त्याच्यामध्ये छोटंवालं पण आहे 6 पीस वाला आहे. ओके. तर 6 पीस किती देत? ते किती आहे? इयरिंग्स पण आहे ते 6 पीस आहेत, ते पण 120लाच आहे. आणि खालचे कंगन वगैरे आहेत ते काय कंगन 100, 120, 150, 200ला 4 पीस आहेत. मोत्याचे पण? हा मोत्याचे 100 रुपये. आणि मोतीमध्ये स्क्रूवाली पण आहे पण ती थोडी महाग आहे 350. हे गळ्यातलं किती आहे समोरचं? कोणता चंद्रकोर 250वाला आहे ते 300वाला आहे. तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता नवीनच एक छान असा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून इतरांनाही त्याचा उपयोग होईल. धन्यवाद.